आलू पोस्तो भाजी बनवण्यासाठी 2 टेबलस्पून खसखस घेतलेली आहे. खसखस गरम पाण्यात भिजवून अर्धा तास ठेवायची आहे. आलू पोस्तो बनवण्यासाठी 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत. पिलरने बटाट्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत. बटाटे बारीक चिरून घ्यायचे आहेत. मिक्सर जारमध्ये अर्धा तास भिजत ठेवलेली खसखस, 1 हिरवी मिरची आणि 1 टीस्पून मोहरी पावडर घालून वाटण करून घ्यायचे आहे. मिक्सर जारमध्ये खसखस, हिरवी मिरची, मोहरी पावडर वाटून झाल्यावर 2 टेबलस्पून ओल्या नारळाचा कीस घालायचा आहे. 2 टेबलस्पून बारीक चिरलेला टोमॅटो घालून वाटण करून घ्यायचं आहे. टोमॅटो घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. पॅन गरम करत ठेवलेला आहे. पॅन गरम झाल्यावर 2 टेबलस्पून तेल घालायचे आहे. तेल गरम झालेले आहे. पाव टीस्पून हिंग पावडर घालायची आहे. अर्धा टीस्पून धणे पावडर घालायची आहे. कढीपत्ता घालायचा आहे. 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा तेलात परतून झालेला आहे. बारीक चिरलेले बटाटे घालायचे आहेत. बटाटे तेलात परतून झाल्यावर झाकण ठेवून वाफेवर शिजवायचे आहे. अधूनमधून झाकण उघडून परतून घ्यायचे आहे. आलू पोस्तो भाजी पाणी न घालता वाफेवर शिजवायची आहे. बटाटा शिजलेला आहे. खसखस मिरचीचे तयार केलेले वाटण घालायचे आहे.
वाटण घातल्यावर 2 मिनटे झाकण ठेवून शिजवायचे आहे. भाजी मिळून आलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचे आहे. मीठ घालून मिक्स करून घ्यायचे आहे. बंगाली पद्धतीची आलू पोस्तो भाजी तयार झालेली आहे. वरून कोथिंबीर घालायची आहे.